विनीत या ठिकाणी, माफ करा, विनीत या ठिकाणी आहे. विनीत या ठिकाणी स्ट्राईक धावाची सुरुवात करतोय. ती या ठिकाणी आई एकविरा मानकोळी या संघाची. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज वैभव माळी. पहिले षटक घेऊन गोलंदाज सूरज केणे यावी. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात होते. 8 ते 10 फलंदाजांच्या रनअपनी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सूरज केणे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. पहिला चेंडू जबरदस्त स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला दिशा देण्यात आली. चेंडूला अर्थात ड्राईव्ह केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर पहिली धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली. विनीत माळी याने आपलं खातं उघडलं एका धावेने. आता मात्र फलंदाज वैभव माळी जे डावखोरे फलंदाज आहेत. तर माळी बंधूने अर्थातच भरलेला संघ म्हणजे आई किंवा मानकोळी. तर यावी डावकर फलंदाज आहे. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. या ठिकाणी चेंडूला स्क्वेअर लेग्समध्ये खेळला आहे. इथे डीप स्क्वेअर लेग त्याचे चेंडूला येतो तो आपण 1 धाव आपल्या धावफलकावर त्यांनी नोंदवले. 2 धावा धावफलकावर. नक्कीच शुभम प्रभुदास पटेल, आमचे प्रभुदासजी पटेल माझे नगरसेवकाचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. शुभम पटेल याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. वेलकम, सुस्वागतम. सूरज कणी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर क्षेत्रश्री विरोधता तुम्ही पाहिलं. शॉट थर्ड मॅन या ठिकाणी शॉट फाईन लेग आहे. या दरम्यान लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावलं आहे. लॉंग ऑन सी मारेच्या बलकडे येतोय. दणदणीत आणि खणखणीत फटका अर्थात षटकार 6 धावा. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा आहे बोलबाला. शानदार फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान. लॉफ्टेड शॉट म्हणजे चेंडूला भिरकावलं आणि या 6 धावांचं योगदान विनीत माळीच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. सूरज यावेळेचा चेंडू निश्चित चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला होता. अगदी गुडलिंग स्पॉटवरून मधल्या यष्टीच्या दिशेने आलेला चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळायचं होतं. बॅट चेंडूंचा कोणता संपर्क आला नाही आणि उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. युवा फलंदाज विनीत माळी 7 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत असताना यावेळा चेंडूला सोडून दिला. पण तो पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितले की हा चेंडू अर्थात 3ऱ्या पंचांकडे पाचारणा करण्यात आली सोयीसाठी. वेलकम गुरुनाथ गुळवी, सामाजिक कार्यकर्ते आपल्या गावचे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गुरुनाथजी गुळवी साहेब आपलं हार्दिक स्वागत. आणि हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी इथे पाहायला मिळालं. धावफलकात कोणत्या प्रकारची वाढ नाही. धावफलकात धावा आहेत त्या 8. आई एकविरा मानकोळी संघ प्रथम फलंदाजी करताना. दुसरीकडे आपण पाहतात मायरा 11 गोरसे बी क्षेत्ररक्षण ज्या संघाचे प्रफुल्लजी म्हात्रे सर आणि मयूरजी पाटील सर पुरस्कर्ते आहेत. या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज झेलच्या खाली येतोय. इथे कोणती चूक या ठिकाणी करत नाही आणि फलंदाज या ठिकाणी पहिला धक्का बसला तो आई एकविरा मानकोळी संघाला आणि पहिला फलंदाज विनीत माळी मैदानातून बाहेर. साऱ्या भिवंडी शहरामध्ये त्याच्या नावाचा आहे बोलबाला. समसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. समसेवक असा साधा भोळा टेंगर पाडा भागवडला भला. फटकेबाज फलंदाज ज्याने षटकाराच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या संघाला मात्र तो मैदानातून परतला
ज्याने 7 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सौरव माळी. व्यासपीठावर शिवम पटेल यांचं शुभागमन झालेलं आहे. माझे नगरसेवक प्रभुदाजी पटेल यांचे सुपुत्र आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पहिला धक्का इथे पाहायला मिळाला. पहिलं षटक समाप्त झालं. 8 धावा धाबलकर आल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. नवीन षटक घेऊन गोलंदाज यावे पवन केणे. गोलंदाज आपण पाहू शकताय या ठिकाणी आमच्या आर के पाटील स्टँडकडून गोळीसाठी सज्ज होतोय. आजचे संघ सगळे मातब्बर पाहायला मिळाले. मागचा सामना तुफान टेन्शनमध्ये सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून मला पाहायला मिळाला. आणि मैदानाकडे वळूया. यावी हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव इथे धाबलकर इथे मिळाली. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 9 धावा धाबलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपरचं युद्ध तुम्ही या ठिकाणी पाहतायत. या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक सीमारेषेपलीकडे होते, त्यामुळे निश्चित आपण पाहिलं इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर ये बंड चेंडू झेल जमीनला दान झाला आणि 1 धावेचं योगदान फलंदाजाला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. छोटा रनअप आहे. सौरव माळी. यावे मात्र पायाला स्पर्श, पायावर चेंडू आदळला. पंचांकडे दाद मागितली गेली, परंतु पंचांनी दाखवलं की या ठिकाणी हा चेंडू पायावर आदळला आणि त्यामुळे निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना हा गोलंदाज. नक्कीच A1 पवनला आपण पाहतोय. पवन पुन्हा एकदा पहा. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर काढला. इथे फलंदाज पुन्हा एकदा दाद मागत होता. मात्र या पंचांची कामगिरी गेले 4 रजनीमध्ये आपण पाहिलात की खूप चांगलं योगदान आमच्या सर्वच पंचांनी दिलेत. ज्या पंचांचं योगदान अतिशय चांगलं पाहायला मिळालं. यावेळी मात्र चेंडूवर मोठा फटका येतोय आणि या ठिकाणी फलंदाज माझं थांबत नाही. त्यांनी पाहिलं की थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू येतोय. या ठिकाणी चेंडूला सरळ मिडविकेट सीमारेषेवर पाठवलं आणि 6 धावांचं योगदान दिलं. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी भाल्या मामा हाय खंबीर. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस ग्रुपच्या पाठीशी भाल्या मामा हाय खंबीर. 15 धावा धावपलकर इथे आल्यात. षटकार सौरमाळीच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालं. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 15 धावा धावपलकर इथे धावपलकर पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे आमचे पंच गोकुळदास पाटील सर, स्वप्नील पाटील सर, त्याचबरोबर परेशजी महाजन सर, शकीलजी कोटी सर, या 4ही पंचांची या 4ही रजनीमध्ये खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. गुणरेखामध्ये देखील प्रत्येकाचं योगदान खूप चांगलं आहे. पंधरा एक गडी बाद. पहिला फलंदाज विनीत माळी बाद झाला होता, ज्याने 4 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान इथे दिलं होतं. वळ या मैदानाकडे पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावेळी आखोडे चेंडू हुक केलं चेंडूला अर्थात, पण इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये येतोय अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेल मात्र सुटला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. जीवदान आणि क्रिकेट याचं खूप मोठं जवळचा संबंध. रोहित शर्माला 4 या धावसंख्येवर जीवदान मिळाले. त्यांनी तब्बल 264 धावा कुठून काढल्या. विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यामध्ये मागच्या 3 धावांवर जीवदान मिळाले आणि तब्बल 103 धावांचे योगदान दिलं. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी क्रिकेटमध्ये म्हणलं जातं. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पाहता डावकर फंडाच होता, समोर खेळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत आणखीन एक धावेचे योगदान, धावफलकात वाढ होईल आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतं. 17 धावा धावफलकावर 8.50च्या सरसने ही धावसंख्या धावफलकावर इथे नोंदवली जाते. ती फलंदाजी करणारा संघ आई एकविरा मानकोळी या संघाच्या माध्यमातून षटक इथे समाप्त झालं. पवन केणेचं, ज्याने 9 धावा खर्च केल्या. सफलता मात्र एकही नाही. शुभम पटेल व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रभुदाजी पटेल यांचे सुपुत्र, भिवंडी महापालिकेचे माजी नगरसेवक, त्यांचं व्यासपीठावर स्वागत करण्याची विनंती करत आहे. अजय पाटील याला विनंती असेल.
कुशल गुलवी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण शुभम पटेल यांचा स्वागत आणि सन्मान करावा. तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि 2 षटकांमध्ये 17 धावा धावपल कराल्यात. एका बाजूला मायरा 11 गोरसे बी ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रफुल्लजी म्हात्रे सर आणि मयूरजी पाटील सर, ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलं आहे. येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकात पाहूया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये काय घडते काय बिघडते, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. आणि इथे मात्र स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून गोलंदाज सूरज या विकेंडी ज्याने पहिले षटक फेकलं होतं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघाचं तिसरं षटक. मध्यम गती मारा करणार गोलंदाज आणि समोरबद्ध डावकर फंडाज या ठिकाणी आहे वैभव माळी 3 या धावसंख्येवर. डावकरी फंडाज नेहमी क्रिकेटमध्ये आक्रमक फंडाज इथे म्हणतात आणि या ठिकाणी ती आक्रमकता त्यांनी दाखवली आहे. लॉंग ऑन सी मार्चेकडे आलेला एक मोठा फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार, ताकदीचा वापर केला, चेंडू सीमापार 6 धावा. मी मगाशी म्हणालो होतो की डावकरी फंडाज आणि डावकरी गोंडाज यांच्याकडे नैसर्गिक गुणवत्ता असते. क्रिकेटच्या विश्वामध्ये असे अनेक फलंदाज टेनिस विश्वामध्ये आणि त्याचबरोबर लेदर विश्वामध्ये पाहायला मिळाले ज्याने आपली आक्रमकता दाखवली. आणि माझे शब्द हवेत असताना लॉंगॉनला एक मोठा फटका, 6 धावा, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावफलकावर. 9 या व्यक्ती धावसंख्या खेळत असताना यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क नाही. इथे मात्र यष्टीषक आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आणि मोठी चूक केली. सोयीचा इशारा देखील 4+1 5 धावांचे योगदान आणि बघता बघता धावा 5 निवाळतील. एकूण धावफलकात वाढ होईल ती तब्बल 28 धावा धावफलकावर. चेक. व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा महासचिव मध्य पूर्व मंडळ उदय दीपक पवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं शुभागमन झालेलं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वैकटवासी प्रभाग दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील षटकानंतर आपण त्याचं स्वागत करणार आहोत. थँक्यू. एक चेंडूवर या ठिकाणी चित्र बदलणारं क्रिकेटचे एक कुरुक्षेत्र. दरम्यान यावेळी मगाशी लॉंग ऑनला इथे मात्र लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र थोडंसं टायमिंग चुकलं कारण या ठिकाणी पाहता चेंडू थोडासा आतमध्ये राहिला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर घेतोय आणि इथे मात्र एक मोठा धक्का पुन्हा एकदा पाहायला मिळाला, तो आई एकविरा मानकोळी संघाला. डावकर फंडाज या ठिकाणी मैदानातून परतला, तो वैभव माळी ज्याने 9 धावा एका षटकाच्या माध्यमातून नोंदवल्या. दुसरा फलंदाज गमावलाय. एकूण धावफलकात धावा आहेत त्या 28 धावा धावफलकार आहेत. कारण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नेहमी डावकर फंडाज करतात आणि जिथे आपण पाहिलं होतं लॉंगॉनला मारलेला षटकार त्यानंतर निश्चितच पाहिलं होतं 4-5 धावा इथे आल्या होत्या त्या स्वैरीच्या माध्यमातून. पण त्यानंतर मात्र गोलंदाजाला मात्र चांगलं यश मिळालं आणि इथे फलंदाज बाद झाला. 28 धावसंख्येवर 2 फलंदाज गमावलेत. सलामीची जोडी मैदानामधून गमावले आणि या ठिकाणी विनीत माळी आणि वैभव माळी हे दोन्ही माळी बंधू मैदानावर परतले. आणि आता मात्र समोर नवीन फलंदाज येतोय दीपेश माळी. उजव्या हाताचा फलंदाज आहे सुरेश केणे. यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि 5 स्टार 11 सावळे या 2 संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जरा दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचा आहे आमच्या आयोजकांशी. पुढचा चेंडू यावी बॅटफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण इथे मात्र मला क्षेत्ररक्षक चेंडूवर होता. इथे सुंदर झेल घेतला गेला आणि बॅक टू बॅक आणखीन एक फलंदाज मैदानातून परतला. भिवंडीचा एक उत्कृष्ट गोलंदाज तर भिवंडीचा एक उत्कृष्ट फलंदाज यांच्यामधली ही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजीचा युद्ध इथे आपण पाहिलात. आणि या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होईल. तर जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि 5 स्टार 11 सावळे या 2 संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधा आयोजकांशी. नवीन फलंदाज मैदानात येतोय मोहित माळी. सलग 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केले त्यामुळे गोलंदाज सुरेश केणे पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. चला टीम मीटिंग नका घेऊ. सामना मोठा असेल
कारण आजचे सगळेच संघांचा तुम्ही विचार केला तर अर्थातच या चौथ्या रजनीमध्ये एकापेक्षा एक सरस संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळाले. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मोहित माळी आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती विकेट हॅट्रिक आजच्या या रजनीमधली इथे साकारली जाणार का. त्यांनी जे मला सांगून गेले ते मी सांगितलं. दरम्यान यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज या ठिकाणी पंचांकडे दाद मागतोय परंतु दोन्ही पंचांनी दर्शवले या ठिकाणी कोणत्या प्रकारचा झेल इथे नाही. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. तर जाऊया मैदानाकडे. दरम्यान पुढचा चेंडू यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडू गेला परंतु बराच उंच हा झेल क्षेत्ररक्षकाला काही करायला लागले. लॉलीपॉप झेल या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी मात्र यावी गोलंदाजाला अर्थातच विकेट हॅट्रिक जरी मिळाली नसली तरी इथे मात्र ओव्हर हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली. अर्थात गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो तर सूरज केणे. आयोजकांना विचार तेच नाव दिलं ना हे खेळायचं त्यांनी तीच सांगितलं. तर जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि विघ्नेश इलेव्हन खारबाव तर जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि विघ्नेश इलेव्हन खारबाव या दोन संघामध्ये पुढचे लढत दोन्ही संघ नाही नाणेफेक यायचं आहे. काही सांगतो हा तो सांगून गेला मी लिहून घेतलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तकदीर माळी. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सूरज कने यशस्वी गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी बॅकफुट गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर येतोय. एक धावीचं इथे योगदान इथे मिळेल. एक धावीचं योगदान संघाचं अर्थ धावसंख्या पुढे सरकेल. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर धावा येतात 29 धावा धावफलकावर. प्रति षटक या ठिकाणी आपण जर पाहिले तर या ठिकाणी प्रति षटक 9.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली गेली. ती प्रथम फलंदाजी करताना आई एकविराम बानकोळी या संघाने सूरज केणी यांचं गोलीचं पृथक्करण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 षटकं त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 8 धावा 1 फलंदाज बाद केला. या षटकात 12 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद केले. म्हणजे 2 षटकात तब्बल 20 धावा आणि 4 फलंदाजांना माघारी पडते. अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली ती सूरज केणेच्या माध्यमातून. नवीन षटक घेऊन गोलंदाज कपिल केणे यावेळी येतोय. चला पुढचा सामना जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि विघ्नेश इलेव्हन खारबाव या दोन संघात पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं आहे. तर फलंदाजी माळी बंधू गोलंदाजी केणे बंधू हे योगदान आहे. गोलंदाज कपिल केणे चौथे षटक घेऊन येतोय. समोर फलंदाज तकदीरने यावी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. इथे मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिडविकेटच्या क्षेत्राच्या चेंडूवर येतोय तो म्हणतो झेल मात्र जमिनीला दान झाला. 1 धाव आणखी धावफलकावर 30 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजी यावी बॅटच्या पट्ट्यात पुलचा फटका पाहायला मिळाला. मिडविकेट सीमारेच्या पुढे आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. आपण या ठिकाणी पाहतात 1 धाव अतिशय चांगली या ठिकाणी निर्धाव षटक चेंडू देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं. पण त्यानंतर आखूड टप्प्याच्या चेंडूचा पुरेपूर वापर करताना फलंदाज ते मला पाहायला मिळालं. 6 धावांचे योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरके धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 36 या धावफलकावर. 2 फलंदाज गमावलेत विनीत माळी आणि वैभव माळी. त्यानंतर सौरव माळी
दीपेश माळी आणि त्याचबरोबर मोहित माळी असे एकूण 5 फलंदाज गमावलेत. दरम्यान यावेळी चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर स्वरीचा इशारा, आणखीन एक धावेचं योगदान. 37 धावा धावफलकावर. पंचांच्या उजवीकडून यावेळी मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क इथे येत नाही. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय गोलंदाज यावेळी कपिल केणे. कपिल 5 फलंदाज आत्तापर्यंत गमावलेत. दरम्यान पुन्हा एकदा बॅट चेंडूचा कोणताही संपर्क इथे आला नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. खरं तर षटकार चौकार आले की निश्चितच प्रेक्षक खुश असतात, पण असं नाही आहे की विकेट मिळाल्यानंतर देखील तितकंच योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. दरम्यान यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली आणि अशा प्रकारे 6वा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर होईल. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुरुजी एक नंबर. साऱ्या भिवंडी शहरात 6 गडी बाद 37 धावा धावफलकार आल्यात. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय तो सौरव माळी, ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून 13 धावांचं योगदान दिलं. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज यशपाळ माळी लिजंड क्रिकेटर आहे, ज्यांचा क्रिकेटचा अनुभव खूप आहे त्यांच्या खांद्यावर. तेच यशपाळ माळी नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येत आहेत. तर पुन्हा एकदा नवीन फलंदाज यशपाळ माळी या ठिकाणी मैदानामध्ये आहे. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क आल्याने अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहता 4थं इथे समाप्त झालं. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या 37. प्रति षटक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 4 षटकं समाप्त झालीत, म्हणजे प्रत्येक षटकामागे धावा आल्यात त्या 9.25च्या सरासरीने. इथे प्रथम फलंदाजी करताना आई एकविरा मानकोळी या संघाची, एका बाजूला मायरा 11 गोरसे बी, ज्याचे संघ पुरस्कर्ते आहेत प्रफुल्लजी म्हात्रे आणि मयूरजी पाटील सर, ज्याने या संघाला पुरस्कृत केले. या षटकाची गोलंदाजी पृथक्कर आपण पाहूया. या षटकात तब्बल आपण पाहिल्यात तर 8 धावा आल्यात आणि एक फलंदाज माघारी परतवलंय ते कपिल केणी यांनी. अंतिम षटक असेल. जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि विघ्नेश्वरन खारबाव या संघाने यायचं आहे. चला दोन्ही संघाने नाणेफेक यायचं आहे. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहतात हा चेंडू बॅटचा स्पर्श झाला आणि यशच्या हातामध्ये चेंडू विसरवता. आणखीन एक धक्का धावफलकावर. मला जो लॉट दिला तो मी घोषित केला. फलंदाज मैदानातून परततोय तकदीर माळी, ज्याने 2 धावांचं योगदान इथे दिलं. आता किती झाले प्लेयर? बाद किती? 6 झाले. 6 झाले बरं. 6 फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज आतिश माळी मैदानामध्ये येतोय. शेवटचं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजवीकडून यावी डाव्या हाताने आताचा चेंडू मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे शेतशेत चेंडू येतो. चेंडूची फेकी गोलंदाज दिशेने अचूक फेकी इथे पाहायला मिळाली आणि तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान.
38 धावा धावफलकावर यशपाल माळी लिजंड क्रिकेटर बॅटच्या पट्ट्यात इथे घेतलाय. चेंडूला आपण पाहतात मिडविकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेकडे वन केच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे यावेळी मात्र आपल्या संघाच्या धावा वाचवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. 1 धावेचे योगदान 39 धावा धावफलकावर. बॅटर चेंडूचा कोणता संपर्क येत आहे. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा इथे पाहायला मिळालं. एका बाजूने धावा येतात, एका बाजूने धावा रोखल्याही जातात. हे योगदान इथे आपण या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. शेवटचे षटक आहे. रनअप छोट्या रनअपची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. यशच्या हातामध्ये चेंडू विसावता. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पण तो स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये झेल विसावतोय आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का. 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. आई एकविरा मानकोळी संघाचा बाद होते. फलंदाज यावेळी अतिश माळी याची खेळी मात्र इथे समाप्त होते ज्याने एका धावेचे योगदान दिलं आणि अशा प्रकारे खेळाचं हे पहिलं सत्र इथे समाप्त झालं. तेव्हा धावफलकावर धावा आई एकविरा मानकोळी संघाच्या येतात त्या 39 आणि 40 धावांचं लक्ष इथे मात्र असणार आहे. ते मायरा 11 गोरसई बी या संघासमोर प्रतिषटक आपण पाहिले तर 8च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल. यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि विघ्नेश 11 खारबाव या दोन संघात पुढची लढत. थँक्यू कॉमेंट बॉक्स. तर व्यासपीठावर उपस्थित सुनीलजी केने साहेब यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. तसेच सुरेंद्र गोळी साहेब यांना विनंती असेल. पुढील सामना आहे जॉली कामतगर वर्सेस विघ्नेश 11 खारबाव या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय त्रिमूर्ती एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला प्रभाकर स्मृती चषक. हां तसेच शुभम पटेल यांना देखील विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये. तर 40 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल असं धावतन समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आपण बदल करूया. तर येस आमच्यासोबत जोडली जातील या ठिकाणी समीर ठाकरे सर जे जो नांदुर्की या गावाचे रहिवासी आहेत. एक अतिशय क्रिकेटमधलं खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळालं. तर ओव्हर टू समीर ठाकरे सर. धन्यवाद. टॉस विनरसाठी विशाल म्हात्रे प्रेझेंट गिफ्ट अब्बल आहे आपण या खेळाडूला देत आहोत. खारबाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. धन्यवाद मान्यवरांचे आभार. एक मोठा सामना यानंतर पाहणार आहोत आणि खारबाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. आपला निर्णय असेल क्षेत्ररक्षण. आज खारबाव संघाचा धमाका देखील पाहिलेला आहे. सुरुवातीच्या 3 ओव्हर धावा 4 ओव्हरची मॅच आहे का 4 ओव्हरची मॅच आहे. मागच्या सामन्यामध्ये 3 षटक मॅच बनली नव्हती. शेवटच्या 2 षटकामध्ये आपण मॅचमध्ये आलात आणि मॅच जिंकली. आता काय रणनीती असेल? काय नाही आज समोरचा संघ पण चांगला आहे त्यांना आम्ही कमी ते कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांना चांगला सामना बघायला मिळेल. हो नक्कीच नक्कीच आम्हाला मजा येईल ना. हो नक्कीच. तर या खारबाव संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकार्य. जॉली स्पोर्ट कामतगर मोठं नाव आहे आणि गेल्या अनेक वर्षांचं नाव आहे. काय रणनीती असेल 4 षटकामध्ये किती धावा बनण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 जाण्याचा प्रयत्न करून कारण की रन होतात इथं नाईटला पण रन बनतायत आणि म्हणून 4 षटकामध्ये 60 जाण्याचा प्रयत्न असेल. या क्रिकेट ग्राउंडचा व्ह्यू बघितल्यानंतर खेळायला मजा येते. काय सांगशील आयोजनाविषयी? आयोजन खूप भारी केलेलं आहे आणि बरेच वर्षानंतर मला वाटतं नाईट स्पर्धा झाली आहे ग्राउंडवर. खेळायला मजा येईल. नक्कीच रसिक प्रेक्षकांना दोन्ही टीम करून मजा येईल बघायला. हो नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी खारबाव संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि जॉली स्पोर्ट कामत संघाला फलंदासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बॅक टू कॉम बॉक्स. तसेच व्यासपीठावर काही सन्मान देखील आपण करूया.
श्री उदय दीपक पवार भाजपा युवा मोर्चा महासचिव मध्य पूर्व मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी व्यासपीठावर करतोय. कुशल गुळवी यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं. त्यांचे मित्र आहेत कुशलचे. उदय दीपक पवार भाजपा युवा मोर्चा पूर्व मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत सुस्वागतम. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच मनोहर तरे सर. गोरसई बी संघाला इथून टार्गेट पार करावं लागेल. 40 धावांचा आणि हा बॉल चांगला वळवला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगला. मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवर तसेच केश आणि संपूर्ण टीम सर्व मित्रबरोबर आपण पुढे यायचं आहे. कुशल गुळवे यांच्या शवस्ते आपल्या सर्वांचं या ठिकाणी सन्मान केला जाणार. या ऑल फ्रेंड्स सर्कल चेक. बघा जी काही लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती करतोय की आपण स्टँडमध्ये बसा. कोणत्याच क्षेत्ररक्षकाला व्यत्यय येणार नाही याची काळजी आपण करा. ओ यावेळेला यॉर्कर लेन चॉप करण्याचा प्रयत्न होता. वैभव मालीनं आता षटकाला सुरुवात केली आहे. मानकोली टीम तुम्ही पाहतायत ज्या मानकोलीनं मागच्या 24 तासांमध्ये 3 ट्रॉफीज मानकोली गावामध्ये नेल्या. स्वर्गीय महेंद्रदादा चषक, दिना पाटील साहेबांचा चषक जिंकला. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक धोंडा वडवली जिंकला आणि सारंगाव येथे देखील एक ट्रॉफी पटकावली असा चॅम्पियन संघ. परंतु यावेळेला जी फलंदाजी त्यांच्याकडून अपेक्षित होती ती फलंदाजी त्यांना करता आली नाही आहे. फुल टॉस बॉल सूरज केने समोर फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गॉन. फुल टॉस होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल टॉस. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेगला चांगला झेल. विनीत मालीनं त्या ठिकाणी पकडलाय. चेक वेदांत सुतार यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एकला एक गडी बाद सध्याची स्थिती तुम्ही पाहतात. परंतु हा बॉल कदाचित कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला किंवा पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न असता तर चांगले रन्स मिळाले असत्या. वैभव मालीला सफलता मिळाली आहे. सूरज केनेला बाद केला आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे कमी टोटल असते ना त्यावेळेला विकेट टेकिंग गोलंदाजी आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे तुम्हाला व्हेरी फर्स्ट ओव्हर विकेट्स मिळवाव्या लागतात. ब्रेक थ्रू द्यावे लागत असतात. फर्स्ट इनिंगमध्ये सौरव मालीनं 2 सिक्सर लगावले होते. मेघनाथ केने नवीन बॅटर. संदेश आणि मेघनाथ ही जोडी आता मैदानात आपण पाहतोय. बोथ आर द ब्रदर. दोघे हे बंधू आहेत. वैभव समोर चांगला बॉल कटर होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल. डॉट बॉल तुम्ही पाहतायत. स्कोर कार्ड स्थिर आहे. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेची प्रशंसा खऱ्या अर्थानं होते. यूट्यूबच्या माध्यमातून जेवढे व्ह्यूवर्स आपल्यासोबत जोडले गेलेत यावेळेला समोरच्या दिशेनं सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला. ओव्हर थ्रो झाला. धाव जिथे नव्हती त्या ठिकाणी आता धाव मिळणार. प्रयत्न चांगला होता वैभवचा परंतु अखेर एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 2 या आकड्यावर. 40 रन्स टू विन. 40 धावांचं लक्ष्य समोर असताना ज्या प्रकारे सुरुवात केली आहे गोलंदाजानं ती गोलंदाजी लाजवाब होती. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपले आणि फर्स्ट ओव्हरमध्ये जी सुरुवात मानकोलीकरांना हवी होती ती सुरुवात वैभव माळीनं आता मिळवून दिलेली आहे.
सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विनीत माली येतोय बॉलिंग मार्कवर. चांगले युनिट पाहायला मिळालं एकविरा मानकोली या टीमच्या माध्यमातून आणि त्या युनिटीनं ते खेळतात. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. सांघिक कार्य तुमची स्वप्न पूर्ण करू शकतो आणि तुमची स्वप्न कोणती आहेत तर ती स्वप्न आहेत ही स्पर्धा जिंकण्याचं. यावेळेला पुन्हा एकदा टॉप एज हवे त्या बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु भरपूर दूर राहिला. फलंदाजांना एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 3 धावा. इनिशियल ओव्हर्सना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात फलंदाजांना मिळाली नाही आणि जरूर आता दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांवरती करण्यात आला. एका दुसरी विकेट अधिकच प्रेशर निर्माण केले. हा चेंडू सोडून दिला. चर्चा सुरू होती की दबाव टाकणार गोलंदाज परंतु या ठिकाणी अतिरिक्त धाव खर्च करण्यात आले आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 4. गोरसे बीच्या विरोधात मानकोली असा सामना काल देखील हे युद्ध रंगलं होतं. धोंडा वडवलीच्या क्रीडांगणावर मानकोली संघ जिंकला होता. आजच्या रात्रीमध्ये त्याची परतफेड होणार का? स्वीप करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे. अपील करण्यात आली आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे ऑन फील्ड पंचांनी. क्लोज कॉल असावा. ज्या ठिकाणी अपील झाली लगेचच अंपायर थर्ड अंपायरकडे वळले. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये येत असताना थ्रो त्यानं मारलाय. अगदी स्लो मोशनमध्ये आता दाखवलं जाणार. प्रिन्स मूवीज तसे अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट. अंडर आर्म थ्रो आला सरळ यष्ट्यानं धडकला. नॉट आउट. नाबाद आहे. नाही जेव्हा जेव्हा डाऊट असतो त्यावेळेला बेनिफिट बॅटरच्या फेवरला जातो. आपण अनेकदा पाहिलं. सिंगल त्या ठिकाणी जोडली आहे. वेगवान टाकण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणखी एक आता अतिरिक्त धाव जोडली जात आहे. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 6 रन्स. 6 रन्स ऑन द बोर्ड. भरपूर दूर टाकला होता परंतु यशपाल माली वन ऑफ द लेजंड क्रिकेटर. तीच फिटनेस त्याच्या आताही तुम्हाला बघायला मिळते ॲज अ विकेट कीपर. नेक्स्ट बॉल मेघनाथ समोर फुल टॉस आहे. बॉल हवेत. दीपू माली बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉल एका टप्प्याने सीमा पार. चौकार. हॅव अ लुक ॲट दॅट. भरपूर दूर होता क्षेत्ररक्षक. खराब चेंडू होता आणि त्याचा योग्य फायदा उचलला. तसंही मानकोलीचा रेकॉर्ड या क्रीडांगणावर खूप चांगला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा पिक करण्याचा प्रयत्न होता. पिकअप शॉट खेळायचं होतं मेघनाथला आणि याच क्रीडांगणावर मला वाटतं तकदीरमाळीला मालिकावीराची बाईक देखील मिळाली होती. क्या बात आहे. आणि एका स्पर्धेमध्ये दीपूला सायकल मिळाली होती मालिकावीराची. म्हणजे ओव्हरऑल ह्या क्रीडांगणावर मानकोलीकरांचा खेळ चांगला राहिला आहे. 10 रन्स धावफलकावरती आहेत. ट्रीट फोर्थ ॲट जशास तसं प्रत्युत्तर. 8च्या सरासरीनं धावा जोडायच्या होत्या. आणखी एक एक्स्ट्रा धाव. विनीत माली आता भरपूर स्वेअर दिसला. हा 3रा वाईट. त्याच्या गोलंदाजीमध्ये डिसिप्लिन दिसत नाही आहे. सूरज केनेला बाद केलं. अपकमिंग बॅटर्समध्ये पवनचं येणं बाकी आहे. कपिल किशोरचं येणं बाकी आहे परंतु यावेळेला ह्या जोडीवरती भरपूर काही आता विश्वास दाखवला आणि निर्भर असणार आहे. यावेळेला पुढे टाकले. ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. व्हीमध्ये वाईडिश लॉंगॉनला बॉल येतोय. फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 13 धावा 13 रन्स. धावा स्कोर कार्डवरती. थरार क्रिकेटचा इथेही तुम्हाला बघायला मिळेल कारण दोन्ही चॅम्पियन टीम्स सध्या एकमेकांच्या समोर आहे. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल हिअर. दबाव टाकलेला आहे. व्ही फॉर वैभव. व्ही फॉर विनीत.
अँड व्ही फॉर ऑल्सो विक्ट्री. या दोघांच्या बाबतीत मी नेहमीच म्हणत असतो आणि जरूर त्यांनी दोघांनी जी सुरुवात हवी होती, खरं तर विनीत महागडा ठरला, परंतु दोन्ही षटकांचा आपण विचार केला तर 13 धावा 2 ओव्हर्समध्ये आल्यात. उर्वरित आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 9च्या सरासरीनं आता धावा जोडाव्या लागतील. सामना खूप चांगला बनलाय. मॅचमध्ये आता रंगत वाढलेली आहे आणि प्रेक्षक बहुसंख्येनं ह्याच तर गोष्टीसाठी इथे आलेले आहेत. नक्कीच पवन केनेची वाट बघतायत. हो डेफिनेटली आएंगे, जरूर आएंगे. गोरसे वालो के पवन. परंतु यावेळेला संदेश केणे आणि मेघनाथ ही बंधूंची जोडबोली आहे. अनेकदा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 बंधू देखील बघितले. आता सध्या IPLला तर ट्रेंडच होतं. कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, दीपक चहर, राहुल चहर, त्यानंतर पठाण ब्रदर्स. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले वैभव माली कंटिन्यू होते बॉलिंग करण्यासाठी. फॉर एंडकडनं स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे आणि फिंगर अप. हळूहळू हळूहळू परेश महाजन यांनी बोट वर केलं आणि अखेर खेळाडू बाद होतोय. संदेश केने गोज बॅक टू दी पॅव्हेलियन. बिग विकेट. हॅव अ लुक ॲट दॅट. स्वीप करण्याचा प्रयत्न बरोबर मिडल स्टिक समोर सापडला आणि धक्का लागतोय दुसरा टीम गोरसे बीला. मायरा 11 गोरसे बी हा संघ तुम्ही पाहतात. यस, पवन केने इज फायर. नक्कीच ज्या खेळाडूची प्रतीक्षा होती तो आता मैदानामध्ये. प्रेक्षकांना खेळ आवडतो आणि नक्कीच खेळ पाहण्यासाठी दोन्ही गॅलरीमध्ये इतक्या रात्री एवढे प्रेक्षक आपण पाहतोय. पवन केने तसाही फार मोठा सेलिब्रिटीज बनलाय. आता जे गाणे देखील खूप हिट झाले, एक ॲक्टर देखील झालेला आहे आणि बॅटमधून देखील आज करून दाखवायला लागेल त्याला. परंतु त्याच्यासमोर कडवं आव्हान आहे वैभव मालीचं. मॅन इन फॉर्म, मानकोली एक्सप्रेस. कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. पहिला बॉल पवन समोर स्वीप करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. नक्कीच 40 धावा करायच्या आहेत. आज आकडा 55चा जर का असता तर खूप कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं असतं गोरसे संघाला असं वाटतंय. नाही, परंतु तरेसर 40 मध्ये देखील कठीण परिस्थिती आहे. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील लाऊड झाली आहे. बट आता दोन्ही अंपायर डिस्कस करतात. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. कॉन्फिडन्स दिसतात विकेट किपर गोलंदाज पवन केने समोर. धारदार गोलंदाजी आता दोन्ही अंपायर डिस्कस करत असताना. बघूया अखेर निर्णय आपल्यापर्यंत येणार. क्रुशल मोमेंटला अशाच वेळेला निर्णय घेत असताना अंपायर्सना देखील विचार करावा लागतो आणि डेफिनेटली आता दोन्ही अंपायर्स जवळ आलेले आहेत. वेलकम रवींद्र तरेसर, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, सरांचं शुभागमन. आणि नक्कीच समोरचा जो कटआउट आहे, जो गजेंद्र गोवी साहेब आणि बायामांचा जो कटआउट आहे, आउट. फलंदाज पवन केने आउट होतोय. विकेट गॉन. गोरसई बी संघाला. बॅटिंगवाल्यांकडून रिव्ह्यू घेतलेला आहे, तो चेक करायचा आहे. समोरच्या बॅनरला डायरेक्ट हिट झालं तर आपण एकूण 3,000 रुपयाचं पारितोषिक कुशल गुळवी, गजेंद्र गुळवी आणि अजय पाटील यांच्याकडून समोरच्या बॅनरला जे बाळामामा समवेत फोटो आहे त्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला. 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि तेवढा लांब षटकार ठोकावा लागेल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. कारण अगदी महत्वाची विकेट आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर आणि भरपूर क्रुशियल मोमेंटला ज्या ज्या वेळेला मॅचेस असतात ना, निर्णय थोडे डिफिकल्ट असतात.
बॅटर आउट आहे. झेल क्लिअर पकडली आहे, हेच अंपायर्सनं बघितलं. पवन केने स्वस्तामध्ये बाद होतो आणि मैदानामध्ये आता स्मशान शांतता तुम्हाला बघायला मिळाली आहे. ज्या खेळाडूची खरं तर आतुरता होती तो खेळाडू आला, परंतु आल्या पावली त्याला परतवलं. सांगितलं होतं या ठिकाणी की वैभव माली सारखं एक कडवं आव्हान त्याच्या समोर आहे, त्याला सामोरे जात असताना भले भल्यांना घाम फुटलाय आणि आता पवनला देखील त्यानं बाद केलेला आहे. सबसे बडी विकेट मॅच मध्ये आता पलटवार, कहाणी में ट्विस्ट, कारण इथून आता टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू बाद झालेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 40 या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. ऐसे ही तो नाही 3 ट्रॉफी जीते 24 घंटों में. असंच तर 24 तासात 3 ट्रॉफी जिंकलेल्या नाहीयेत. या नक्कीच. टीमकडे ती ताकद आहे. गोलंदाजाचा भेदक मारा आता कुठेतरी बॅकफुटला नेतोय गोरसे संघाला. क्या बात आहे वैभव माळी. वैभव माली ऑन फायर. 3 फलंदाजांना त्यानं आतापर्यंत बाद केलेत. पुढचा बॉल सॉफ्ट हँड डिफेन्स केला. किशोर मुकादम नवीन बॅटर मैदानात येतोय. इंटरेस्टिंग मॅच होणार आहे या शंका नाहीये. बॉल येतोय बॅकवर्ड पॉइंटला. फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 14 धावा. वैभव मालीच्या ह्या स्पेलला लाईफ टाइम तो आठवण ठेवेल जसा स्पेल त्यानं आज गोरसेच्या विरुद्ध हाताळलाय. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. आज असं वाटतं की जाडू फटकेच खेळायचे आहेत गोरसेच्या फलंदाजांना आणि गोलंदाज एकाही वेळेला मध्ये येत नाहीये. नक्कीच तेच फटक्याची पूर्णावृत्ती पाहिली. जोच इवन पवनने फटका खेळला तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर बुंद्यात बॉल टाकून बॉल सरळ निघून येतोय यष्टीरेखाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू दबाव मारतोय गोरसे संघावर. क्या बात आहे. स्पर्धा ट्रिपल एस या वाहिनीवरून आणि डेन केबल या वाहिनी वरून देखील सुरू आहे. टॉप एज हवे त्या बॉल फाईन लेगला आणि झेल ड्रॉप सीट पेन ड्रॉप सायलेंट एअर. झेल जसा ड्रॉप झाला मानकोलीकरांचा आवाज थांबला. हे पाहू शकता एक सोपा झेल होता, परंतु तकदीर माळी रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न अंडर फ्लड लाईट. कठीण असतात अशा कॅचेस आणि कॅच अखे ड्रॉप झाली. धावा झाल्या धावफलकावरती एका धावेने. 15 या आकड्यावर 3 षटकांचा केस समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडूंचा केस शिल्लक आहे. 25 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. सामना आता बरोबरीमध्ये आहे. थरार क्रिकेटचा कायम आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेसची स्पर्धा, आदरणीय गजेंद्र गुळवी साहेबांची स्पर्धा रंग आणत असताना ज्या वेळेला हा लॉट समोर आला त्याच वेळेला चर्चा सुरू होती की आज स्पर्धेमध्ये फार मोठ्या संख्येने प्रेक्षक येणार, कारण ग्रामीणमधील अनेक दिग्गज संघ आज खेळताना दिसत आहेत. इक्वेशन 12 बॉल आणि 25 ची गरज आहे. 12 बॉल आर रिमेनिंग अँड 25 मोर अँड टू विन. ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये आणि आता डीजे मॅन. मॅच अजून संपलेली नाहीये कारण की जी इक्वेशन आहे 12-25चं ही गोरसी आहे आणि नक्कीच जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत मॅच बनून राहीलच. या ठिकाणी गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक गोलंदाजी केलेली आहे. गोरसे संघाची देखील गोलंदाजी छान झाली म्हणून धावा कुठं कमी बनल्या होत्या, परंतु पलटवार केलेला आहे मानकोळी संघाने. पेनल्टीमेट षटक असेल. आता षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सौरभ भोईर येतोय बॉलिंग मार्कवर. हा निर्णायक षटक आहे. तरे सर ह्या षटकामध्ये आपल्याला कळेल की मॅच कोणाच्या बाजूने झुकते, परंतु सध्या कंट्रोल आहे तो एकविरा मानकोली टीमचा. 12 बॉल 25 ची गरज. मेघनाथ त्याच्या सोबतीला बॅटर किशोर मुकादम. ह्या सिच्युएशनसाठी या फलंदाजांना ओळखलं जातं आणि जरूर ह्या सिच्युएशन मधून पुन्हा एकदा संकट मोचकाची भूमिका हे 2 खेळाडू बजावणार अशी अपेक्षा आता त्याच्या पाठीराख्यांना आहे. गोलंदाज तयार. पेनल्टीमेट षटक सौरभ भोईर. 12 बॉल 25 ची गरज. पहिला बॉल. दबाव दबाव दबाव. छोटा गोलंदाज आहे, परंतु पहिलं षटक हाताळल्यानंतर दुसऱ्यांदा देखील कर्णधाराने जबाबदारी दिलेली आहे आणि खरोखर ह्या गोलंदाजे सुरुवातीचे 3 चेंडू सर खूप निर्णायक असतील. हो अगदी बरोबर. सुरुवातीच्या 3 बॉलवर किमान एखादा मोठा फटका आला. मॅच पुन्हा एकदा गोरसईकरांच्या बाजूने.
24 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ करण्यात आला. वाईड इश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त एकच धाव. सिंगल स्कोर पुढे जाते, परंतु सिंगल डबल्सचं काम होईल, सिंगलनं काम होणार नाहीये ते दोन्ही नक्कीच. फलंदाजांना माहिती आहे. या ठिकाणी छत्रपती शिवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र विजयदादा वांबरे साहेब आज लाईव्ह कार्यक्रम बघत आहेत आणि अतिशय सुंदर स्पर्धा TV मॉनिटर बघताना आनंद होत आहे. पहिल्या दिवशी येऊन गेलेले आहेत आणि तरी देखील हा कार्यक्रम पाहताना खूप आनंद होत आहे. हो, गजानन जरूर, गुरु जरूर. साहेबांच्या या शोला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. डेफिनेटली आता समीकरण बदलले, येणारे बॉल शिल्लक असतील. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि 16 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 24 धावांची गरज आहे. 11 बॉल 24 धावांची आवश्यकता. सौरभ भोईर, किशोर मुकादम समोर, टॉपेज हवे ते बॉल, परंतु निर्जनस्थळी बॉल पडतोय. एकाही वेळेला प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. सूरज केने स्वस्तामध्ये बाद झाला आणि सूरज केने असा खेळाडू आहे जो बॉलच्या मेरिटवर अनेकदा तुम्हाला खेळताना दिसला आणि गोरसईकरांचा टायगर थोड्या दिवसांनी त्यांना जॉईंट होणार आहे, परंतु तो सध्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग गाजवतोय. भावेश पवारला जरूर मिस करतात मागील कित्येक साऱ्या स्पर्धांमध्ये. 17 धावा स्कोर कार्डवर. 23 ची गरज. पुन्हा बॉल हवेत. कीपरसाठी प्रयत्न करणं गरजेचा होता का? पुन्हा डायरेक्ट हिट. रन आउटची अपील. आता पुन्हा टीव्ही अंपायरची मदत. क्या मॅच हो रही है, काय सामना रंगतोय. प्रत्येकी बॉलवर रोमांच वाढलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. एका टप्प्याने बॉलला उचललं. यशपाल मालीनं डायरेक्ट हिट केलाय, परंतु तो हिट सुपर हिट आहे का? अगदी स्लो मोशन मध्ये आता दाखवलं जाणार. त्या ठिकाणी एक्झॅक्टली निर्णय आपल्यापर्यंत येईल. हार्टबीट आता वाढली असेल, धकधक आता वाढली असेल. किशोर मुकादम डेंजर एंडला धावतोय. गोकुल पाटील सर, शकील कोटी सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. फार क्लोज कॉल आहे आणि वेळ घेतला जातो या ठिकाणी. सामना देखील तेवढाच इम्पॉर्टंट. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आयोजित हबप. यस, फलंदाज बाद. विकेट गॉन. धावबादच्या स्वरूपामध्ये किशोर मुकादम आउट होतोय. ओ युटी टाळ्यांचा गजर मानकोलीकरांचा सुरू झालाय. क्या बात आहे. कुणाला वाटलं होतं की 40 धावांसाठी एवढा घाम निघणार आहे गोरसईच्या फलंदाजांचा. आता तर गोरसई टीम हारण्याच्या उंबरठ्यावरती आहे. नक्कीच पारडं जड झालेलं आहे एकविरा मानकोली संघाचं. ही सिच्युएशन बघितल्यानंतर नक्कीच म्हणावं लागेल. रोहन केने येतोय नवीन बॅटर. धडधाकड शरीर यष्टीचा खेळाडू रोहन केने आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. युवा चेहरे यंगस्टर मानकोलीचे हार मानत नाही आहेत. सातत्याने प्रत्येकी बॉल मागे समीकरण बदलत चाललंय. खेळच तसा आहे. चित्त थरारक लढती तुम्हाला जरूर बघायला मिळतील. आणि गोरसई बी म्हटलं तर आणि गोरसईच्या विरुद्ध आता मानकोलीकरांसाठी मी अगोदरच सांगितलं हे मैदान ह्या वर्षामध्ये लकी ठरलंय आणि या मैदानावर मानकोलीचा खेळ चांगला तुम्हाला बघायला मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती 17 रन्स. येणारे 9 बॉल शिल्लक. 23 धावांची गरज. पुढचा बॉल सौरभ भोईर. रोहन केने समोर सोडून दिला बॉल. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव आता जोडली जाणार आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात आहे. 18 रन्स. हळूहळू समीकरण बदलत आहे, परंतु कमालीचा दबाव शिफ्ट केलेला आहे तो गोरसई टीमवर. मायरा 11 गोरसई बी आदरणीय प्रफुल्ल म्हात्रे मयूर पाटील फॅम टीम संकटामध्ये पाहायला मिळाली आहे. रोहन केने फुल टॉस बॉल, परंतु वेगवान होता. ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा लॉंग ऑनला थोडंसं पंबल फिल्डरकडनं. एकच धाव इथे मिळेल. रोहन केनेनं देवरुंगच्या क्रीडांगणावरती
हा कारनामा एक वेळ केला होता. गोरसईला हारलेला सामना त्याने जिंकून दिला होता, परंतु त्यावेळेला प्रतिस्पर्धी त्यांच्या विरुद्ध वेगळा होता. यावेळेला मानकोली करत ज्यांना आता सध्या विजयाची सवय झालेली आहे, ट्रॉफीचीच सवय झालेली आहे, आणि त्यांना हरवणं या भिवंडीसाठी आता तमाम भिवंडीकरांसाठी कठीण कार्य झाले आहे. समीकरण पुन्हा बदललं. 21ची गरज. फुल टॉस बॉल. इथेही टायमिंग झालं नाहीये. बॉल येतो एका बसला. एकच धाव. एका धावेनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु विजयाकडे जाण्यासाठी तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागतील. 20 धावा. येणारे 7 बॉल. 20 धावांची गरज. फलंदाजाने रिव्ह्यू घेतला भीमा नो बॉलसाठी. पुन्हा टीव्ही अंपायर. या मॅचमध्ये थर्ड अंपायरला भरपूर बिझी ठेवलंय. इट्स अ फेअर बॉल. 7 चेंडू आणि इथून आता 20 धावांची गरज आहे. 7 बॉल आर रिमेनिंग अँड 20 मोर रन टू विन. सौरभ भोईरनं देखील निडरपणे गोलंदाजी केली. बघा समोर तुमच्या कोण आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता त्याला महत्त्व देणं गरजेचं आहे. सौरभनं तो विचार केला नाही की समोर गोरसईचे बॅटर आहेत, तो त्याचा स्वाभाविक खेळ केला. 7 चेंडू 20 धावांची गरज. पुढचा बॉल. रोहन केने स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचे 6 बॉल 20 धावांची गरज. कमाल केली आहे गोलंदाजांनी. हा सामना पूर्णपणे गोलंदाजांसाठीच ओळखला जाईल, कारण पहिल्या डावामध्येही गोलंदाजांचा बोलबाला बघायला मिळाला आणि ह्या सत्रामध्ये सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजांचा बोलबाला तुम्ही पाहतायत. हे क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी राजाचा रंक तर रंकाचा राजा होतो. चला फिल्डिंग लावून घ्या. 20 धावांची गरज आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. अत्यंत महत्त्वाचं हे षटक आहे. बघूया आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार. मेघनाथ केने आहे स्ट्राईक एंडला. फर्स्ट वॉर्न. पंचांनी आता पहिली वॉर्निंग दिलेली आहे मानकोली टीम. क्षेत्ररक्षण लावून घ्या. मानकोली सामना सुरू करायचा आहे. संदेश सर, क्या हो सकता है इस मुकाबले में? कुछ भी तो ठीक नहीं हो रहा है यहाँ पर गोरसई के बारे में. काहीच योग्य घडत नाहीये. याचं कारण योग्य घडले ते मानकोलीसाठी. शेवटचे 6 बॉल आणि ही गोलंदाजी आता सोपवली आहे. अंतिम षटकामध्ये लाईन ऑफ मानकोली दीपू माली विथ द बॅट तो 0 ठरला, परंतु विथ द बॉल त्याला आता 20 धावा वाचवायच्या आहेत. 4 गोलंदाजांनी जे काय कमावलंय ते त्याला इथे टिकून ठेवायचं आहे. सहा बॉल आणि 20 धावांची गरज. ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील आता थोडेसे जरूर वाढले असतील, कारण मॅच आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि तसे सेलिब्रिटी प्लेयर्स आहेत. 6 बॉल 20. दीपू तयार. मेघनाथ समोर. अँगल तयार करणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाले आणि स्कोर एका धावेने 21 वर. व्हाईट बॉल विनीतनं या मॅचमध्ये 3 टाकले. सौरभ भोईरनं 1 टाकला. दीपू मालीनं 1 टाकला. 5 धावा आतापर्यंत व्हाईटच्या स्वरूपामध्ये खर्च केल्या, परंतु तरीही समीकरण 6 बॉल आणि 19ची गरज. पुढचा बॉल. मेघनाथ समोर. सोडून दिला बॉल. बरोबर या ठिकाणी वाईड यॉर्कर. परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये. दबाव अधिक वाढत चाललाय. आज बॅटिंग ऑर्डर मध्ये थोड्याशा चुका झाल्या का हाही प्रश्न निर्माण झाला असावा. सामना संपला नाहीये, अजूनही काही घडू शकतं. मेघनाथ केनेकडे ती क्षमता आहे. 5 बॉल शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. शेवटचे 5 बॉल. दीपू माली. मेघनाथ समोर. पुन्हा यॉर्कलेन. डोकं वर करू दिलं जात नाहीये. बॅकलिफला वर करू दिलं जात नाहीये. या मॅच मध्ये पूर्णपणे हावी ठरलाय 21 मानकोली संघ. कमाल केली आहे. हार मानलेली नाहीये. बघा, तुम्ही जर डोक्यामध्ये आणलं ना तर तुम्ही हाराल, परंतु मनातून खेळले तर डेफिनेटली तुम्हाला हरवणं भरपूर कठीण असतं. संघ कोणताही असू द्या. मान लो तो हार है, लेकिन ठान लो
तो फिर करारा वार है. काय उत्तर दिलंय समीकरण बघा. 4 बॉल 18 धावांची गरज. पुढचा बॉल रोहन समोर. आणखी एक डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल तिन्ही सिक्सर मारावे लागतील सामना जिंकण्याकरिता. आज गोलंदाजांनी कमाल केली. मायरा 11 गोरसई बीच्या विरुद्ध एकवीरा मानकोली 24 घंटों के शिकारी फिर शिकार करने जा रहे. इनर एज बॅटची आतली कडा. आणखी एक डॉट. क्या बात आहे. 40 धावांचं संरक्षण करत असताना आता अखेर स्मित हास्य मनोहर तरेसर या ठिकाणी मानकोलीच्या खेळाडूंवरती आलेला आहे. हे पहा दीप उमाली लाईन ऑफ मानकोली बॅटिंग मध्ये 0 होता, परंतु गोलंदाजी मध्ये सुरुवातीला 4 ओव्हर्स मध्ये काय कमावलंय ते टिकून त्याला ठेवणं गरजेचं होतं आणि अखेर या ठिकाणी विजयी गोलंदाजी तो करत असताना जिगरबाज गोलंदाज इतक्या कमी टोटलवर काय एन्काउंटर झालेला आहे. क्लोज एन्काउंटर झालाच नाहीये आपण पाहतोय, कारण भरपूर दूर राहिला गोरसई संघ. 2 बॉल 18ची गरज आणि हा चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. हेच फटके सुरुवातीला येणं गरजेचे होते. जो फटका रोहन केनेच्या बॅट मधून आला, कारण शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 12 धावांची गरज. गोरसईचा विचार केला तर ह्या क्रीडांगणावरती भरपूर साऱ्या स्पर्धांमध्ये त्यांचा बॅट परफॉर्मन्स आपण बघत आलेलो आहोत, परंतु संदेश पाटील सर 30 बॉलमध्ये 40 करायच्या होत्या. ह्या मॅचमध्ये असं वाटत होतं की पाडच जड आहे, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. कोणतीच धावसंख्या सोपी नाही आणि कोणतीच धावसंख्या कठीण नाही. एक लीगल बॉल की अनलीगल बॉल. 1 बॉल 12ची गरज. लीगल बॉल मानकोली विजय. अनलीगल बॉल गोरसई पलटवार आणि आज बरोबर लीगल चेंडू आणि या ठिकाणी विजय संपादन करत असताना एकवीरा मानकोली. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. जबरदस्त खेळ. 40 धावांचं संरक्षण केलं. मायरा 11 जय बजरंग गोरसई बी सारख्या बलाढ्य संघाला एकवीरा मानकोली टीमनं नमवलं आणि अखेर या मॅचच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धडा या जीवनामध्ये तुम्हाला शिकायला मिळाला. हार कधीच मानू नका. शेवटपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. यश तुमच्या पदरी नक्की पडणार आणि यश मिळालं एकवीरा मानकोली टीमला. हार्ड लक गोरसई बी. हार्ड लक बॉयज. परंतु पवन केने मी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती आहे. पवन केने आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तसेच लेजंड क्रिकेटर यशपाल माली मानकोलीचे, त्यांनाही आम्ही आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की व्यासपीठावरती आपण यावं. सामनावीर पुरस्काराकडे जातोय. मॅच समरी. हे पहा अवघ्या 39 धावा बनवल्या, परंतु त्याचा प्रत्युत्तरामध्ये फक्त 28 धावा गोरसईकरांना बनवता आल्या. हा खेळ क्रिकेटचा आहे. महाराष्ट्रातील दादा संघ आज या स्पर्धेमध्ये 40 धावा बनवत असताना सपशेल फेल ठरला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वैभव माली इज द मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हर 4 धावा 3 विकेट. V for victory and V for वैभव. ग्रेट बॉलिंग. यस प्लीज वेलकम डाईज वैभव माळी. पवन केने महाराष्ट्राचा लाडका खेळाडू आहे, त्याला देखील विनंती राहील आपण व्यासपीठावर यावं. पवन केने